तर आज नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आता आम्ही खेळणार आहे लुडो, मी आणि आपूचे पप्पा. तर बघूया आता समोर आम्ही कसं कसं खेळतो दाखवतो. वर्षाच्या दिवशी म्हटलं चला काहीतरी खेळ खेळूया आणि लुडोचं दिसलं तर तेच खेळत होती. तर यांना 6-6 पडत होते, त्यामुळं त्यांचा चान्स होता खेळायचा आणि माझा चान्स येतच नव्हता. तर माझं चाललं होतं मधामधात हात घालणं आणि खूप वेळानंतर मग माझा चान्स आला. तर त्यांच्या मित्राचा फोन आला तर ते तिकडेच बोलत बसले, त्यामुळं मग मला काही खेळायला चान्सच भेटला नाही आणि आमचा खेळ तिथे स्टॉप झाला. नाहीतर मी तुमच्यासोबत सर्व खेळ आमचा शेअर करणार होती, पण मग नंतर असं काही झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपूचं चाललं होतं पप्पाला डिस्टर्ब करणं. आता ते तिकडे झोपले होते, पण हिचं चाललं होतं दरवाजा वाजवणं आणि म्हणून मी तिला इकडे तिकडे ओढत होती. आता देवपूजा दोघी मायलेकीने मिळून केली. घरात खूप प्रसन्न वाटत होतं, पण थोड्या वेळासाठी मी इकडे तिकडे माझी नजर गेलीच की आपण एवढा सारा पसारा करून ठेवला होता. सकाळीच मी वरतून कपडे काढून आणले होते आणि रॅकमध्ये इथे लावून पण ठेवले होते, पण तिने एक कपड्यासोबत सगळेच कपडे ओढले आणि असा काही धिंगाणा घातला होता. आता हे आवरण्यात मला माझा दिवस जातो की काय माहिती. नंतर मामा येत आहे म्हटलं की लगेच दरवाजाकडे गेली आणि चालली तिकडे वाजवणं वगैरे चाललं होतं तिचं. आज सकाळी सकाळीच मी ब्लॉग स्टार्ट केला आणि काय झालं, कामं वगैरे झाले माझे लवकरच. तर थोडेफार राहिले आणि थोडेफार झाले अशा टाईपमध्ये आहे. आणि भाऊ पण येणार आहे, त्यामुळं त्याच्यासाठी ना सकाळी सकाळी आज ना मी व्हिडिओ सुरू केला. तर आज माझे लवकरच कामं वगैरे आंघोळ वगैरे झाली होती. मग मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि नाश्ता वगैरे झाला. तर भाऊ येणार होता, त्यामुळं मग थोडेफार कामं पटापटच करून घेतली मी. आणि त्याच्यासाठी ना इडलीचं टाकलं होतं मी. तर इडलीचं त्याला इडली खूप खाऊ वाटत होती, मग म्हटलं तिला आपण करूया. आणि आम्ही जेव्हा यावेळेस गावाकडे गेलो ना तर आमचं करणंच नाही झालं इडली वगैरे असं काहीतरी नवीन. त्यामुळे म्हटलं चला आज करून घेऊ. तर मी ना याच्यामध्ये इडलीचं ते पेस्ट वगैरे बनवून ठेवलेली आहे. नापूज इकडे चाललं धिंगाणा करणं. तर आता थोडेफार कामं करते मी. आणि आज नाश्त्यामध्ये ना मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, कारण की मला खूप आवडते आणि भाऊला पण खूप आवडते. त्याच्यामुळं मग आमचं प्लॅन आहे असा बनवायचा. आणि काय झालं, माझे थोडे थोडे कामं झालेले आहेत, थोडे थोडे राहिले. तर मेन कामं म्हणजे देवपूजा, आपूची आंघोळ आणि तिचा मेकअप वगैरे. आणि अजून काय झालं ग आपू काय झालं. तर आपू ना गाई करणार होती, म्हणजे झोपी जाणार होती आपू, पण झोपली नाही. कारण की तिला झोपच येत नाही आहे. इकडे खूप सारा आवाज आहे, रोज कंटिन्यू आवाज येतो, त्यामुळं मग तिला झोपच नाही आहे. तर रात्री काय झालं होतं, असंच मला खूप कंटाळा आला होता, म्हणून भांडी तशीच होती. म्हणून सकाळी उठल्या मी ते भांडे घासले. पहिले तर भांडे घासले आणि नंतर मग झाडून फरशा पण झाल्या. तर फरशा झाडून झाल्या आणि लगेच आंघोळ वगैरे करून घेतली. नंतर मग माझे बाकीचे थोडे मोठे कामं राहतात. पण आज मला सगळ्यात मोठं काम करायचं ते म्हणजे माझ्या ना पूर्ण ते फर्निचरचं आहे ना या रूममध्ये, ते साफ करून त्यामध्ये व्यवस्थित कपडे लावून ठेवायचे, म्हणजे कसं पटापट घेता येतील आणि मग व्यवस्थित ठेवले की मग पटापट घेऊ शकतो. तर आपूच इकडे द्राक्ष खायली. आपू हो ना आपू, काय खाते तू, ते वॉश नाही केलेले. तर असं काहीतरी आमचं सुरू राहतं सकाळी सकाळी ना. खूप छान वाटतं, पण इकडल्या आवाजाने. आणि आपूची आंघोळ झाल्या तिला झोपी घालत असते मी, तर ती झोपत नाही आहे आता सध्या. तर त्यामुळं म्हटलं तिला खेळू देऊया. आणि थोडासा आवाज कमी झाला ना तेव्हा मग तिला मी झोपी घालते. तर आता भाऊ निघला आहे त्याच्या रूमवरून आणि तो येतोयच आता. तर तोपर्यंत म्हटलं की मी पण थोडं आवरून घेते. थोडेसे ते मी इडलीचं काढलं होतं तिथे थोडे भांडे पडलेत आणि बस, बाकी तर मी सगळं आवरून ठेवलं चकचक. आणि आवरून ठेवलं, पण पसारा होतोच बघा, जसा की पसारा होतोच तसंच झालं आहे. आणि इकडे देवाची पूजा छान झाली, त्यामुळं मग आता टेन्शन नाही राहिलं की हां एक काम झालं म्हणून. असं देवपूजा झाली ना तर एक अर्धं काम आपलं होऊन जातं. तर
इकडं आपूची मस्ती दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत, भाऊ येईपर्यंत. मग भाऊ आला की तो पण तिला खेळवेन आणि मग मी त्याच्यासाठी साबुदाणा वगैरे बनवून ठेवेल, असं चाललं माझं. तर आपूचं मग मस्ती जर तिला जर न मोबाईल देता जर तिला ठेवायचं असेल म्हणजे खेळवायचं असेल ना, तर आमच्या घरातला पसारा तो मी बघून हेच होणार, खूप जास्त पसारा घालते ती. त्यामुळे मग तिला मी थोडासा मोबाईल देते. पण आज मी असं ठरवलं की तिला बघूया आपण किती मोबाईलमधून आपण बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळं मग पसारा आमच्या घरातला बघू शकता. तिने आत्ताशी एवढा घातला आहे. आता समोर मी सांगते. आणि ना आमच्या ही रूम आहे ना, तर या रूममध्ये हे असं काहीतरी आहे फर्निचरचं. तर आम्ही तिथेच, आम्हाला जागा भेटली ना तर आम्ही तिथे म्हणजे मी, आपूचे पप्पा झालं आणि आपू तर छोट्या फार वस्तू ठेवू शकते सध्या, जास्त मोठ्या नाही. पण तिचं काय सुरू आहे मी सांगते. धरली वस्तू तिथे ठेवायची, तिच्या पप्पाचं पण धरली वस्तू तिथे ठेवायची आणि माझं पण. त्यांचंच काय सांगावं, माझं पण तसंच आहे. त्याच्यामुळं तिथे खूप सारा गर्दा झालेला आहे. बघा तुम्ही किती मोठा गर्दा झाला तिथे जमा. त्यांची लॅपटॉपची बॅग झाली, आपूची चेअर झाली, कपडे झाले. मी हे कपडे ना वाळवत टाकले होते, ते काढून आणलेले आहे. सकाळी सकाळी चालले, रात्री लक्ष नाही त्यामुळं. आणि इकडे आपूची खेळणीवरती, म्हणजे इकडे दुसरीकडे ना आपल्याकडे कसं भिंतीमध्ये रॅक वगैरे राहतात, तर आपण पसारा ठेवू शकतो. पण इकडे ना फक्त एकच रॅक आहे, ते म्हणजे किचनला एवढं मोठं एकच रॅक आहे. आणि बाकी आम्ही ना म्हणजे बेडरूममध्ये पण नाही आणि कुठेच नाही. त्याच्यामुळं मग मला असं झालं की कुठे पसारा ठेवूया. तर तिथे एक त्यांचं शोकेस आहे, तरी मी तिथेच ठेवते फर्निचरचा. आणि बस, आणि तो टेबल आहे त्यावर पण मी व्यवस्थित ठेवते. पण ते काय झालं, तिथे पण मी व्यवस्थित ठेवते, पण आपू घेते आणि लगेच फेकून देते, असं तिचं काहीतरी सुरू राहतं. त्याच्यामुळं घरात व्यवस्थितपणा, असा टापटीपणा दिसतच नाही आहे. तर आज मग मी हे पूर्ण साफ करायला घेते. आणि हे पूर्ण आज साफ करायचं, कारण की भाऊ पण येणार आहे. आणि आपू जर झोपली तर खूपच छान, पण आपू जर नाही झोपली तर मग भाऊ तिला सांभाळेल, अशा टाईपमध्ये मी हे करून घेणार आहे. कारण की तसं जर करायला गेलं ना, आपलं खेळवत खेळवत पण मी हे करू शकते, पण ती अधिकचा पसारा वाढून ठेवेल आणि काहीतरी तोंडात घालून असं काहीतरी करेल. त्यामुळं मग चला आता मी आपूला दाखवते. आपू थोडीशी खेळणं सुरू आहे आपूचं छान छान, त्याच्यामुळं तुमच्यासोबत मी शेअर करते. आपू काय करते बाळा, काय खाते तू? ब्रशनं कोण द्राक्ष खातं? तू खाते ब्रशनं द्राक्ष? मी काल धुवून ठेवले होते तसे. तर खा द्राक्ष, खा. चल, आंबट आहेत का आपू? इकडे बघ, आंबट आहेत. आंबट नाही, खा मग. अरे ते इडलीचे आहे, राहू दे, त्याला हात नाही लावायचा हा पिला. ती इडली आहे, राहू दे, ते काढू नको. आताच भाऊ आला आणि मी इकडे साबुदाण्याची खिचडी बनवली. पण तर अशी बनवली आणि आपू झोपून गेली. तिला ना ती खूप जास्त खीर करत होती. आता मी फोनवर बोलत बसली म्हणून ती ना जास्त खीर करायला लागली. तिला मोबाईल पाहिजे होता, पण मी मग ते देत नव्हती. आणि असं पण तिला मोबाईल देऊ देऊ ना ती जास्तच हट्टी बनत चालली. तर सगळा पसारा इकडे तिकडे फेकणं, तर सगळा पसारा इकडे तिकडे फेकणं असं तिचं सुरू होतं. त्याच्यामुळे मग मी तिला काय मोबाईल दिलाच नाही. आणि आता झोपून गेली, तिला झोक्यात टाकलं तिकडे. आता मी पटापट काम करून घेतो आणि आम्ही दोघंजण बसतो, साबुदाण्याची खिचडी खातो. तर इकडे बनते मस्त गरम गरम. आणि ना मी या भरण्यामध्ये काय ठेवलं असेल तुम्ही सांगा मला कमेंट करून. भूक लागली का रे? उशीर काऊन झाला तुला यायला? गाडी पण बंद पडली ती वाटते. मला कसं काय माहित, उजडच यायला कसं काय मला माहित. सगळ्यात खबर है मेरे को. पाय आपू ना, मी ना काम करेपर्यंत इतका पसारा केला. आणि आमचा तो आरसा आहे ना, त्याच आरशात आम्ही पाहू शकतो. कारण की इकडे कुठेच ना असं खिळे वगैरे नाहीत. त्यामुळं मग आम्हाला त्याच आरशात, आणि त्या आरशात जरा पण व्यवस्थित दिसत नाही, असं काहीतरी दिसतं त्या आरशात, ब्लर ब्लर. तर आता आम्ही खातो. कसा झाला मी तुम्हाला सांगते.
कसा झाला रे? ब्लर. तिकडून आमचा पसारा आहे ते व्यवस्थित नाही दिसत आहे, पण हा माझा भाऊ आहे ते व्यवस्थित दिसते का बघा. मी तुम्हाला सांगते याला कसा झाला ते. चांगला झाला. मी चहा, तर आता मी चहा सोडलेला आहे, त्यामुळे मग मी आता कॉफी घेते आणि ही कॉफी आहे. तर आम्ही दोघं जण मस्त आता कॉफी घेतो. तुला कोणती घ्यायची? ना जास्तवाली मी घेणार. ए नाही म्हणायचं असते ना, नाही म्हण. हो घे. नाही, मीही घेणार आणि भाऊ ती घेणार. तर आता ना मी कॉफी पण आजच पिते, कारण की चहा बंद केला ना मी, तर नंतर मग काय म्हणजे कॉफी पण नाही पिली. आज भाऊ आलेला आहे त्याच्यामुळं मग मी पण छान झाली ना, मी पण कॉफी घेते, कारण की म्हणलं चला आजच्या दिवसच घेऊया कॉफी पण. आणि याच्यात शुगर आहे पण थोडी कमी प्रमाणातच आहे, त्याच्यामुळं मग आपण घेऊ शकतो. तर चला मी कॉफी घेते. तुझा मामा आला. आपू मामा आला काय? बिल घेऊन आला काय मामा? मामा बाहेर गेला होता आपूचा, आणि आपू झोपलेली होती, पण आपू आता उठली की लगेच मामाला चिटकली. तर अशा प्रकारे मामा भाचीचं प्रेम होत जाते आमच्या इथं. एक डोळा कसा लागला आपू तुझा? आत्ताच उठली ती या आवाजामुळं. ती इकडं ना आमच्या इकडं मी दाखवते तुम्हाला. डान्स करायली त्या आवाजावर. आपण कसा डान्स करते आपू? डान्स कर डान्स. माझं कोकरूच आहे ग हे. आपू डान्स कसा करते तू? कसा डान्स करते आपू? एवढं जास्त प्रेम आहे आमच्या मामावर, तेवढं पप्पावर पण नाही. एवढं प्रेम करते आपू मामावर, हो ना आपू? ही 2-3 तास झोपत उठत नाही बरं झोपली तर. आणि आज पाय तिचं झोपणं खुटुडुक 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 खुटुडुक. तिथं चिटकूनच पडली. आपू बाय, मी चालली भूर. तर आपूचं खेळणं सुरू आहे. मी कुकर वगैरे लावून दिलं, म्हटलं चला आता इडली पण लवकरच बनवून आपण लवकर खाल्ली तर थोडंसं चांगलं होऊन जाईल. आणि आपूचे पप्पा झोपेतून उठले आणि ते त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते, तर ते तिकडेच गेलेले आहेत. आणि मग आता येतीलच थोड्या वेळात. फोन आलेला आत्ता आहे, हो ना आपू? हो ना? हो बोल. छान छान म्हणून दाखव, छान छान म्हण. तर मला लक्षच नाही मला काय बोलायचं होतं आत्ता, मी विसरून गेले. आणि दे ना मला, दे ना मला, दे मला. तिला म्हणलं ना दे, तर ती तिचा गाल समोर करते आणि घे म्हणते असं चालू आहे. आणि मी काय सांगणार होती मला लक्ष पण नाही. मी ते कपाटचं, मी ते मला सकाळपासून म्हणत होती ना कपाट आवरायचं, तर मी कपाट थोडंसंच आवरलं, आपूचं सेक्शन आणि माझं कपड्याचं. बाकी सगळं राहिलं, आहे आमचं, हो ना आपू? मला लक्षात आलं मी काय सांगणार होती. काय झालं, दुपारी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि भाऊ मग थांब ना, पप्पा आले वाटते, थांब. चल उचल ती बॉटल. काय ते
कस काय आणला केक? थांब आम्ही कुकर बंद करून येते. पेस्टी आणली आपूची पप्पा तुम्ही. बसा खाली. वाव, चॉकलेटवाली माझी, ही वाली तुमची. फ्रीजमध्ये ठेवू. खूप दिवस झाले आपूच्या पप्पाला म्हणत होती माझ्यासाठी ना हे आणा, पेस्टी आणा. तर त्यांनी आणली आहे आता मस्त. आपू काय खाते तू? ती पाण्यातलं वेचू वेचू खायली. आपू हाय ते पाणी. आपू ते बिघडलं ना, तू फटकेच खाणार आहे. तर आताच मी दवाखान्यातून आली आणि आम्ही मस्त मगाशी पेस्ट्री आणली होती ना, तर तीच मिळून खातोय. तर आपूच सगळी फिनिश करते, आम्हाला एक घास पण नाही भेटे ना खायला. तर असं काहीतरी आपू खाणं सुरू आहे आपूचं. माझ्या हातात एक पण चम्मच नाही. आणि आणली त्यांनी फक्त माझ्यासाठी आणि खाणाऱ्या आपू. माझ्यासाठी आणि भाऊसाठी आणली होती, पण त्याची पण मीच खाल्ली आणि आपून माझी खाल्ली. हो ना आपू? आणि दवाखान्यात काय सांगितलं ते मी नंतर सांगते. आता मी खाऊन घेतो आम्ही पटापट.